आजकाल आपण पाहत आहोत समाजामध्ये व्यसनमुक्तीसाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात केली जाते. अशीच जनजागृती करण्यासाठी घेऊन येत आहेत इयत्ता 9वीचे विद्यार्थी एक छोटंसं पथनाट्य. इयत्ता 9वीचे विद्यार्थी सादर करत आहेत एक छोटंसं पथनाट्य. पथनाट्याचं नाव आहे व्यसनमुक्ती. नेहमीच काका मावशी तुमची घाई, व्हॉट्सअप ठेवा बाजूला, या की नाटक बघायला हो, या की नाटक बघायला, या की नाटक बघायला हो, या की नाटक बघायला. मेहरबान कदरदान, आप सभी को हमारा सलाम. तो दिल थाम बैठिएगा. हम आपके लिए पेश कर रहे हैं एक दणकेबाज पथनाट्य 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 पथनाट्य. आदर्श विद्यालय आंबोली इयत्ता 9वीचे विद्यार्थी सादर करीत आहे एक दणकेबाज पथनाट्य. त्याचे नाव आहे व्यसनमुक्ती. व्यसनमुक्ती व्यसनमुक्ती व्यसनमुक्ती. नशा सुटायचा जिंदगीशी नाती जुळेल. चला तर मित्रांनो, आता पाहूया 4 मित्रांची कहाणी. टीव्ही ग्रस्त, HIV पॉझिटिव्ह, आमच्या चौघांची शान, हडकांची दुकान येत आहेत हो धोंड्या. हे काय चालू आहे रे? काय नाही रे मित्रा, तुझ्या निगराणी बद्दल बोलतोया. अरे माही निगराणी सांगतोय का? माझा सोनोग्राफीचा रिपोर्ट सांगतोय बाबा. तसं नाही अरे र. मग कसं? जा दे, तू सांगतो कसं चाललंय. काय सांगतो बाबा, लय डोक्याला ताप झालाय बघ. पोरं म्हणते पैसा दे आणि बायको म्हणते घरात सामान आणा. लग्न करून लय पस्तावलंय बघ. अरे लखा तो झाले म्हणून असं बोलते. आमच्या तोंडाकडे बघ जरा. काय रे मित्रा, तू तरी गेला होता का नाही काल पोरगी बघायला? पोरगीचं दे सोडून 2 दिवस झालं थंडगार हवे नाही जाऊन बसलो. चला थंडगार हा, हवे चला, जाऊन चला. इमल खाऊ. 2 दिवस झाले अमृताचा थेंब सुद्धा पोटात गेला नाही बघ. भर रे तू भर. अरे मंत्र म्हण की. नोटाकम कुडकुडम पोटा में गडबडम पावसारा में मडमडम आदि में लडबडम ओम चकनाय ओम देशीय नमः ओम देशीय नमः. पाणी टाकून घ्या, पिऊन घ्या. परत एकदा. नोटाकम कुडकुडम पोटा में गडबडम आदि में लडबडम पावसारा में मडमडम ओम चकनाय ओम देशीय नमः ओम देशीय नमः. पाणी टाकून घ्या, पिऊन घ्या. तू सांग की रला का तुझं काहीतरी. भर रे तू भर. अरे काय सांगू, मला दारू कधीच चढत नाही बघ. माझी दारू प्यायची वेगळी सिस्टीम आहे. मला दारू प्यायची असली ना, मी झोपण्यापूर्वी पितो. हळूच बायकोच्या खोलीत झोपतो. बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. हळूच माझ्या खोलीत जातो. कपाटातली बाटली घेतो, फळीवरचा ग्लास घेतो, बाटलीचं बुच उघडतो, बाटलीची दारू ग्लासात ओततो, बाटलीचं बुच लावतो, परत कपड्यात नेऊन ठेवतो. ग्लास ओतली दारू अशी पिऊन घेतो. ग्लास मोरीत जाऊन धुवून टाकतो आणि फळीवर नेऊन ठेवतो. हळूच बायकोच्या खोलीत डोकतो. बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. बघितलं का? बघितलं? ह्या कानाचा त्या कानाला पचच नाही. आणि दारू मला अजून चाललेच नाही. बरं ना तुला का? आपल्याला पण बरं. परत थोड्या वेळानं उठतो, बाटली आणि ग्लास घेतो, बाटलीतली दारू ग्लासात ओततो, बाटली फरीवर नेऊन ठेवतो, ग्लासात ओतलेली दारू मुरीत लावून धुवून टाकतो. हळूच बायकोच्या खोलीत डोकतो. बायको पलंगावर गाढ झोपलेली असते. बघितलं का? बघितलं? ह्या कानाचा त्या कानाला पत्याच नाही. आणि दारू मला अजून चाललीच नाही. अरे बरं ना लेका. परत थोड्या वेळानं उठतो, बाटली आणि ग्लास घेतो, बाटलीतली दारू कपाटात जाऊन पिऊन टाकतो. ग्लास बायकोच्या पलंगावर
कपाटावर जाऊन धुवून टाकतो. हळूच बाटलीच्या कपाटावर झोपतो. बाटली कपाटावर गार झोपलेली असते. बघितलं ह्या बाटलीचा त्या बाटलीला पत्याच नाही. आणि दारू मला अजून चाललीच नाही. अरे बंद नाही का तू? जाऊ दे, याला काय आता दारू चढा ना. मला जायचे घरी, इमल घेऊन चला. धोंड्या घरी गेल्यानंतर काय होते आता ते पाहूयात. अगं ए गंगे, तो तुझा नवराच ना ग? हो बाई, आलाय वाटतं डोलात लेझिम खेळत. अगं गंगे, जाताना तूच म्हणाली होती ना येताना दारू घेऊन ये. मग मी आलो दारू घेऊन. अव मी का म्हणाले असं? अगं गंगे, पाण्याला जाताना म्हणाली नव्हती का येताना दारू घेऊन. मग मी आलो. अव डोसका बिस्का फिरलाय काय? मी म्हणाले पाण्याला जाताना दार लावून या बाई. पार येड लावलं का दारुड्या माणसानं. मला उडी पिऊन बोलते. थांब. बघितलं मित्रांनो, घरात एक माणूस दारू पित असतो पण त्याचा त्रास सर्व घरातल्यांना होत असतो. घरात एक माणूस दारू पितो म्हणून सर्व घर उघड्यावर पडते. मित्रांनो, शालेय वयात आता मुलांना सुद्धा व्यसनाची सवय लागली आहे. तर आता असेच आपण एक व्यसन पाहूयात शालेय विद्यार्थ्यांचे. ओम पवित्रम पवित्रम ठंडी में नहीं नहाएंगे हम. ओम पवित्रम पवित्रम जान सलामत रहेगी तो गर्मी में बहुत नहाएंगे हम. ओम पवित्रम पवित्रम मन चंगा तो कठौती गंगा. जब दिल साफ है तो क्यों ले ठंडे पानी से नहाने का पंगा. ओम पवित्रम पवित्रम जल्दी धारण करो वस्त्रम. अरे शाम्या, चल की शाळेत जायचंय आपल्याला. अरे चल की. चल चल गुटख्याच्या दुकानावर जाऊ. ओ काका, जर गुटखा तंबाखू काहीतरी द्या की. काय तुम्ही इतकी लहान असून तुम्ही आतापासूनच व्यसन करता? याच्यात तुमची चुकी. आम्ही काय करतोय? गुटख्याचा अर्थ सांगा की काका. गु म्हणजे गु, ट म्हणजे टटी, खा म्हणजे खा. अरे कधी शायरी होऊन जाऊ दे की. फूल है गुलाब का तो कली किस काम की. वाह. फूल है गुलाब का तो कली किस काम की. जिंदगी में तंबाकू ना हो तो जिंदगी किस काम की. काही वर्षानंतर शाम्याबरोबर काय झाले ते पाहूयात. अरे काय रे शाम्या, काय झालं तुला? अरे काय सांग तू, गुटखा तंबाखू खाऊ खाऊ तोंड पार सडलं या. डॉक्टरनी सांगितलंय कॅन्सर झालाय. बघ की रे, अख्खं जबडं फाडलं या डॉक्टरनी. आधीच जर सवय सोडली असती तर हे दिस आलं नसतं. बाबू यानी आणि कॅन्सर होतो या. हा. तुझ्या माग माझा बी नंबर नको बघ. तुझ्या निगराणाची काळजी घे. मी येतो. चल चल. मित्रांनो, लहान विद्यार्थ्यांना माहीत नसते की गुटखा, मावा, तंबाखू यामध्ये काय असते. यामध्ये मांस या नावाचा गॅस असतो जो माणसाच्या पोटात गेल्यानंतर त्याला कॅन्सर होतो. तसेच आता आपण एक नवीन व्यसन पाहूयात, ते म्हणजे मोबाईल. हो मित्रांनो, मोबाईल सुद्धा एक खूप मोठे व्यसन आहे. तर आता आपण पाहूयात मोबाईलचे व्यसन. अरे बाळा, काय करतोय रे? बर. पळ लवकर पळ. अगं बाई, अभ्यासाच्या नावाखाली हे कार्ट गेम खेळतय. डोळ्याची पाठ खासड झाली तरी गेम खेळतय. दे इकडे मोबाईल. मोबाईल दे माझा मोबाईल. बघितलं मित्रांनो, कोरोनाच्या काळापासून मुले ही मोबाईलच्या आहारी गेली आहेत. मित्रांनो, शास्त्रज्ञांचे असे मान्य आहे की मोबाईलमधून निघणाऱ्या रेडिएशन्स माणसाच्या शरीराला हानिकारक ठरू शकतात. जगात हजारो पक्ष्यांचा मृत्यू या रेडिएशन्समुळेच होत असतो. ज्याला गुटखा खायचा आहे त्यांनी भरपूर खावा, पण गुटखा शब्दातील त काढून बाकी उरलेलं सर्व खा. पाहिजे तेवढं खा. व्यसन ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे आपले सारे जीवन नष्ट होते. व्यसनाधीन व्यक्ती त्याच्या परिवारावर व समाजावर ओझे बनून जाते. मित्रांनो, तरुणांना काहीतरी नवीन करून पाहण्याची उत्सुकता असतेच. लेट्स ट्राय असा एक अप्रोच असतो. त्यासाठी आत्मविश्वास एकदम धडाडीचा असला पाहिजे. पण नवीन काहीतरी करून बघण्याच्या नादात एकदा जर चुकीचं पाऊल उचललं गेलं तर भविष्यामध्ये खूप गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते.
व्यसन म्हणजे दारू किंवा गुटखा याचे रूपांतर व्यसनात होते. आता आम्ही व्यसनाबद्दल एक छोटंसं गाणं व्यक्त करणार आहोत. गुटखा बाय, गुटखा बाय, गुटखा बाय, अगं गुटखा बाय. खाऊने गुटखा गले में अटका, बसला झटका, जीवाला चटका 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 झटका झटका. गुटखा बाय, गुटखा बाय, गुटखा बाय, गुटखा बाय, अगं गुटखा बाय. व्यसन म्हणजे आरोग्याचे शोषण. आरोग्याचे शोषण. खाऊ नका गुटखा, खाऊ नका गुटखा, बसेन जीवनाला झटका. बसेन जीवनाला झटका, बसेन जीवनाला झटका. काही क्षणाची नशा, आयुष्याची सजा, आयुष्याची सजा, आयुष्याची सजा. मादक द्रव्याची नशा, अनमोल जीवाची दुर्दशा. अनमोल जीवाची दुर्दशा, अनमोल जीवाची दुर्दशा. धन्यवाद. पे पर 50 रुपए प्राप्त हुए.